Whatever he did, the services for this nation and for our town, Lord. Bless him. Lord, although sometimes we have made the obstacles, but it is for your glory, Lord. You are giving us sometimes the grace and our times. You have your plans. You have your plans for our glory and your glory. Our Master, we ask you a special anointing blessing for his family and for his people. Bless and use him for your mighty glory and for your praise. We are asking the special blessings for this day. Bless and strengthen us. And rise up him again for your mighty graces, glory and for your praise. Let him shout again with your glory and your victory, O Lord, and entire his generations to generation, they should be served for your asking this prayer in the glorious name of our Lord Jesus Christ. Amen.
Mrs. Pupali will be welcome to. I'll ask you to issue a certificate, the pastor in charge for this audit. We welcome to Advocate Pandit. I'll ask you. Oh. Harsh Chauhan, welcome to. Sandesh. Niranjan, please. Thank you. Niranjan will welcome to Srimad Gopal Chitati. रुक थांब. थँक्यू. So it is our opportunity that God has chosen to us, being as we are the worshippers of the God. And so it is our privilege that being on this earth as a human being, we are not an ordinary person. आम्ही लोक साधारण लोक नाही आहे, तर आम्ही निवडलेला देवाचा राजकीय याजक गण आहोत. राजकीय याजकगण जो असतो तो या राजकीय पुजारी जो असतो तो सगळ्यात मोठा असतो, तो पंतप्रधानापेक्षाही मोठा असतो. जेव्हा राजकीय याजकगण देवाच्या किंवा राज दरबारात प्रवेश करतो तेव्हा राजा देखील त्याच्या समोर उभा राहतो. आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला तो अधिकार दिला आहे की आम्ही राजकीय याजक वंश आणि पवित्र राष्ट्र म्हणून देवाने आमची घोषणा केली. आणि परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझे स्वतःचे लोक आहात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हा सर्वांना पापातून मुक्ती देण्यासाठी या जगात मानवी रूप धारण करून अवतरला आणि त्याच्याद्वारे आम्हाला या सुंदर अशा सृष्टीमध्ये त्यांनी त्याची लेकरं म्हणून आमची निवडणूक केली. वेदामध्ये प्रभू येशूबद्दल सांगत असताना की वेद हवन करत असताना म्हणजे सर्वस्व समर्पण करीत असताना वेद असं म्हणतं, ओम ब्रह्मपुत्राय नमः. म्हणजे जो ईश्वराचा पुत्र आहे, जो पवित्र आहे, त्याला मी नमन करतो. ओम कनिष्ठाय नमः स्वाहा. जो कन्येपासून कुमारीपासून जन्माला आलेला आहे त्याला मी नमन करतो, त्याला मी माझे सर्वस्व अर्पण करतो. ओम वृक्षसुमय रुदर नमः स्वाहा. जो लाकडाच्या वधस्तंभावरती टांगल्या गेला त्या पवित्र परमेश्वराला मी माझे समर्पण करतो, मी त्याला सर्वस्व अर्पण करतो. ओम पंचघाय घाव सुतार्य नमः. ज्या पुरुषाला ज्याच्या शरीरावरती 5 घाव देण्यात आलेले आहेत, ज्या घावाच्या द्वारा सृष्टीच्या अपराधाची क्षमा करण्यात आली, पापाची क्षमा करण्यात आली, त्या परमेश्वराला, त्या ईश्वर पुत्राला मी नमन करतो की ज्याच्या शरीरावरती 5 घाव आहेत. आता तुम्ही जर प्रवेश ख्रिस्ताकडे जर पाहाल तर त्याच्या दोन्ही हातांमध्ये खिळे ठोकण्यात आलेले आहेत आणि त्याच्या दोन्ही पायांमध्ये 1 खिळा ठोकण्यात आलेला आहे. एकंदर म्हणजे 4 घाव ते झालेले आहेत आणि नंतर त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसण्यात आला, तो झाला 5वा घाव. आणि म्हणून वेद या ठिकाणी त्याचं वर्णन करीत असताना म्हणतं की ओम पंचकाय घाव सुताय नमः.
ज्या पुरुषाला 5 घास देण्यात आलेले आहे त्या पवित्र पुरुषाला मी माझे समर्पण करतो. ओम मृत्युंजय नमः स्वाहा. जो मृत्यूवरती विजयी झाला, जो मृत्युंजय आहे, जो मृत्यूवरती विजयी झाला, जो पुनरुत्थित आहे, द लॉर्ड विच इज अ एव्हरलास्टिंग गॉड, आय सरेंडर टू माय सेल्फ, आय गिव्हिंग हिम एव्हरीथिंग टू हिम अँड आय प्रेज हिम. याप्रमाणे वेदांनी प्रभू येशूचं वर्णन वेदामध्ये करून त्याने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि तो परमेश्वर म्हणतो ते वेदामध्ये ज्योती संबंधाने परमेश्वराने आपल्या पुत्राला ज्योती म्हणून या जगात पाठवलं, यासाठी की त्याच्या प्रकाशाच्या द्वारे आम्हाला जीवनाचा मार्ग मिळावा आणि आम्ही परमेश्वराच्या मार्गात चाललो. म्हणून वचन असं म्हणतं, तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अतिमार्गमया. अंधारातून मला उजेडाकडे ने आणि मला मृत्यूतून पुनरुत्थानाकडे ने. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारा आल्यापासून तुम्हाला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला हा सुंदरसा आनंद आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळतो. हा केवळ ख्रिस्ती लोकांसाठी नाही. ख्रिस्ती म्हणजे कोण हे नाव बायबलमध्ये नाही आहे. पूर्ण बायबल जर तुम्ही वाचा तर ख्रिस्ती हा नावाचा शब्द कुठेच नाही. हा धर्म पण नाही आहे, ज्याला तुम्ही धर्म म्हणता किंवा धर्मांतरण म्हणता, बट इट इज नॉट लाईक दॅट. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या विचारांना अनुकरण करतो, त्याला जगातल्या लोकांनी ख्रिस्ती असं म्हटलेलं आहे. कारण ख्रिस्त त्यांच्यामध्ये असतो म्हणून त्याला ख्रिस्ती असं म्हटलेलं आहे. जर देव आम्हामध्ये आहे, त्या देवाने आम्हाला म्हटलं की तू माझा आहेस, तू माझा राजकीय वंश, तुम्ही माझे पवित्र राष्ट्र आहे. आम्ही देवाचे राष्ट्र आहोत. यांचे आयडेंटिफिकेशन आहे की आम्ही देवाचे पवित्र निवडलेले याचक आहोत. या आनंदाप्रित्य परमेश्वर आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देव. आणि हा ख्रिस्त जयंतीचा आनंद आम्हा सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा आणि सुख समृद्धीचा आणि धार्मिकतेचा जाऊ. आम्ही परमेश्वर. यानंतर मी आदरणीय मंत्र्यांना आमंत्रित करतो की सरांनी आम्हाला आशीर्वाद वचन द्या. सर्वप्रथम आपल्या सगळ्याला आजच्या या मंगलमय दिवसाप्रित्यर्थ परिसरातील उपस्थित मंचकर सगळ्यांचा मेरी क्रिसमस म्हणून सगळ्याला त्या ठिकाणी आज शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी मेरी क्रिसमस स्वीकारावा. जसे मेरी क्रिसमस, हॅपी क्रिसमस. सकलपेकर साहेब आणि त्यांची फॅमिली यांचा मनापासून ऋणी, यांचा मनापासून आभारी. एक बंधुत्वाचं, विश्वासाचं, आपुलकीचं नातं माझ्या वडिलांपासून या कुटुंबानं आमच्यासोबत जे जोडून ठेवलेलं आहे, त्याला अनुसरून आपण दरवर्षी या शुभप्रसंगी आशीर्वाद घ्यायला मला इथे आठवणीने निमंत्रित करता, त्याबद्दल मी आपला ऋणी मनापासून त्या ठिकाणी आभारीच. आज जो दिवस, जी विचारधारा आपण सगळेजण साजरे करतात त्या पूर्ण जगामध्ये, त्याचं एक वेगळंच महत्व आहे. त्याचं एक वेगळं त्या ठिकाणी असलेलं एक अद्भुत असं विचारधारा आहे. आणि सन्मान्य साखरपेकर साहेब, आपण आपल्या वाणीतनं काही गोष्टीचा उल्लेख करत होता, ते समजण्यासाठी फार एकत्रता आणि फार डेप्थनेस असावी असं त्या ठिकाणी माझं मत आहे. Upon many ways, when you are speaking and giving of the things, you uttered a word of humanity. आपण एक शब्दाचा उल्लेख केला, माणुसकी. आणि हाच आजच्या सगळ्या शुभ परिस्थितीचा त्या ठिकाणी असलेला एक मध्यबिंदू म्हटलं तर चुकीचं होणार नाही. येशू ख्रिस्तांनी सुद्धाही आपल्या पूर्ण आहुतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये त्या गोष्टीला केंद्रबिंदू धरून, माणुसकीलाच महत्व देऊन, बाकी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता हसत हसत त्याग केला. आणि त्यात आम्हा सगळ्याला माणुसकी काय अर्थ शिकवण्याचा त्यांनी आपल्या जीवनकालाचा ह्या अद्भुत अशा
व्यक्तीनं परिचय करून दिला हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आज या क्रिसमसच्या मेरी क्रिसमसच्या माध्यमाने सगळी मुलं इथं आली, लहान लहान खूप बागडून आली, खूप केक खातील, खूप कल्चरल ऍक्टिव्हिटीज करतील, एकोपा निर्माण करतील, प्रेम विश्वास निर्माण करतील आणि एकामेकाबद्दल आदर सुद्धा निर्माण करतील. या सगळ्या वातावरणाचा आपल्याला सगळ्या बसून त्या ठिकाणी मनापासून भरपूर त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. या चर्चच्या माध्यमाच्या परिसरामध्ये असलेल्या गोरगरीब जनताला स्वतः आणि स्वतःचे विचार मांडण्यासाठी खुला मंच नेहमी उपलब्ध असतो. त्याबद्दल सुद्धा साखरपेकर परिवाराचं मनापासून कौतुक. हाच विश्वास, हाच प्रेम, ही आपुलकी आणि असलेला एकामेकाबद्दल आदर या चर्चच्या माध्यमाच्या परिसरामध्ये सदैव असाच टिकून राहील असं मनोव्यक्त करतो. पुनश्च चांगल्या अशा कार्यक्रमाला माझ्या वडिलांपासून आपण जो आठवण ठेवून मला येते, मला बोलवता त्यामध्ये मनाचा आभार मानतो. आणि मी आपल्या परीनं ज्या ज्या पद्धतीनं माझे जे शक्य होईल त्या शक्यतेप्रमाणे सदैव या विचारधारा सोबत उभं राहण्याचा माझं कर्तव्याचं पालन करेल अशा प्रकारचं मत व्यक्त करून आपल्या शब्दाला विराम देतो. जय जय महाराष्ट्र. इसमें केक कटिंग होगा.